नमस्कार. आता शरद ऋतू म्हटल्यानंतर नवरात्र येणारच आणि केवळ 7 दिवसावर 5 दिवसावरच नवरात्र आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला नवरात्रीचाही विचार करायलाच पाहिजे, कारण आता जर आपण काही ठरवलं तर आपण काही करू शकतो. काल आपण शरद ऋतूमध्ये काय खायचं काय खायचं नाही याचा थोडक्यात विचार पाहिला, तर आज आपण नवरात्रीत काय करू शकतो याचाही विचार आपण पाहू. नवरात्रीमध्ये उपवास करणं हे चांगलं आहे आणि जे लोक ते करू शकतात त्यांच्यासाठी ते फारच हितकारक होऊ शकतं. कारण संपूर्ण पावसाळ्यामध्ये बाष्प खूप असतं, शरीराची हालचाल खूप नसते आणि त्यामुळे ते वाढलेलं बाष्प आणि त्याच्यामुळे जे पित्त साचून राहिलेलं असतं ते बाहेर पडलेलं नसतं, बाहेर आपलं प्रतिभा दाखवत नसते. अशा वेळेला ते संचित झालेलं पित्त हे शरद ऋतूमध्ये बाहेर येतं आणि त्यावेळेला अनेक असे विकार निर्माण करतात. आणि म्हणून यावेळेला रात्रीचं जागरण करणं किंवा ते अजीर्ण आहे ते नष्ट करण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं करणं, त्याच्यामध्ये उपास किंवा लंघन हे फार महत्त्वाचा असा उपाय आहे. त्यामुळे ते करणं हे उपयोगी पडू शकतं. ज्यांनी हे उपास करायचे ठरवले त्यांनी तयारी करायला पाहिजे. म्हणजे कसे उपास करणार, पूर्ण दिवसाचे उपास करणार तर रात्री जेवणाचे उपास करणार. आता नवरात्रीचं महत्त्व हे आहे की रात्री उपास असावा आणि दिवसा खावं. पण त्यामुळे रात्री जागरण करणं आणि तो जो वाढलेला कफ किंवा वाढलेला जे बाष्प आहे शरीरातला ते कमी करण्याचा प्रयत्न करणं हा त्याच्यामागचा उद्देश आहे. पण ज्यांना हे त्रास नाहीत किंवा ज्यांना जे आधीच अशक्त आहेत अशा लोकांनी हे उपास करायलाच पाहिजेत. हा अट्टहास करू नये. पण काहीतरी खाऊन, एक वेळा खाऊन किंवा फक्त उपासाचे पदार्थ खाऊन अशा स्वरूपाचे उपास करता येतात. पण हे उपास करून त्याच्यापासून अजीर्ण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. कारण उपवासाचे पदार्थ हे बहुतेक सगळे वजन वाढवणारे आणि पित्त वाढवणारे आहेत. त्यामुळे उपवासाचे पदार्थ निवडताना आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे त्या उपवासाच्या पदार्थांमध्ये शेंगदाणे खूप खाणार नाहीत किंवा तिखट पदार्थ त्याच्यामध्ये येणार नाहीत याची काळजी घ्यायला पाहिजे. तिखट फार वापरायचं नाही. शेंगदाणे आपल्याला मानवतील तेवढेच खायला पाहिजे. जर भूक लागली आणि सहन होत नसेल तरीही तो उपास करायलाच पाहिजे. हा अट्टहास करू नये. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की यावेळेला आपल्याकडे भोंडल्यासारखे खेळ किंवा गरबा अशा स्वरूपाचे उत्सव यावेळेला केले जातात. त्याचं कारण हे आहे की उपास जे केलेले असतात त्या उपासाची जाणीव होऊ नये, त्यामुळे मन दुसरीकडे तल्लीन करावं यासाठी ते आहेत. त्याचीही मदत घ्यायला पाहिजे. आणि असं केल्याने हे उपास नक्की सुसह्य होते. त्यामुळे आपण एकमुक्त करणं, नक्त करणं किंवा म्हणजे फक्त रात्रीचंच घेणं किंवा एक वेळचंच जेवणं किंवा पूर्ण फळांवर जेवण उपास करणं हे आपल्याला करू शकतो. पण जर तुम्हाला कुठलीही शारीरिक व्याधी असेल, ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, लठ्ठपणा असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्या अनुषंगाने जर आपण हे उपास बेतले तर त्याचा उपयोग नक्कीच जास्त होईल. आणि ह्या 9 दिवसात वजन कमी करण्यासाठी नेमका असा प्रोग्राम करता येईल आणि उपासही साधेल, साधनाही होईल आणि वजन कमी करण्यासाठी निश्चित मार्गही मिळेल. असं जर केलं तर नवरात्र खरोखर पावलं असं म्हणायला काही हरकत नाही आणि जगदंबेची कृपाच झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे यावेळेला आपण इंटरमिटंट फास्टिंग किंवा त्या पद्धतीचं काही उपोषण करायला हरकत नाही. पण
आपल्या प्रकृतीला सांभाळून आपले वातपित्त कफ सांभाळून त्याचा विचार करायला पाहिजे. आणि असं झालं तर ही नवरात्र सगळ्यांना चांगली जाईल ह्यात काही शंका नाही. उदयोस्तु जगदंब. जय जय रघुवीर समर्थ.